ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुम ही सायलीला बोलते, सायली आता अर्जुनमध्ये खूप बदल झालेला आहे. त्याला अगोदर लहान मुले आवडत नव्हती, आता बघ मुलं खूप आवडत आहेत. तेव्हा सायली उत्तर देते, कारण आता ते स्वतः बाबा होणार आहेत म्हणून त्यांना मुले आवडत आहेत. आणि तेव्हा दोघेही आनंदित होतात. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीकडे येऊन सायलीला बोलतो, सायली मी एक निर्णय घेतलेला आहे. तुझा बालपणीचा ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्यासाठी मी तयार आहे. जर तुला एका ॲक्सिडेंटमुळे जर तुझे बालपण आठवणार असेल, तुझे आईबाबा मिळणार असेल, तर मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. या वटपौर्णिमेसाठी माझ्याकडून तुझ्यासाठी हे गिफ्ट असेल. परंतु माझी एक अट आहे, या रिक्रिएशनच्या सीनमध्ये मी देखील असणार आहे. आणि तेव्हा सायली हे आश्चर्यचकित अर्जुनकडे पाहू लागते. आणि अर्जुन बोलतो, आता हा ॲक्सिडेंट तुम्हाला वेगळे करणारा नसेल तर मग तुम्हाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी होणार आहे. आणि तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकाचा हात पकडून बोलतात, आता ठरलं तर मग. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट केल्यामुळे सायलीला सर्व काही बालपणीच्या आठवणी आठवणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.